नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HP विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात बंगालच्या खाडीशी बांगलादेशमध्ये दिसत आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर अंतरावर आहे. तशीच मान्सून द्रोणिका ही बिकानेर, सिद्धी आणि चक्रवातपर्यंत आलेली आहे. तसेच एक दुसरा चक्रवात सुद्धा कर्नाटकाशी दिसत आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच चार्ट नंबर 2 मध्ये सुद्धा हीच परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे विदर्भावर येणारी हवा ही पश्चिम उत्तर दिशेने येत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 19 ऑगस्टला विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 17 ऑगस्टला विदर्भामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 18 ऑगस्ट आणि तिसऱ्या दिवशी 19 ऑगस्टला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होऊन मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवसात कमाल तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.